मित्रांनो अजून सोलापूर पण क्रॉस आपलं सॉरी कोल्हापूर पण क्रॉस नाही झालं. अतिशय सुंदर अशा पद्धतीने लवडे लागलेले आहेत. पाटा परत तुटलेला आहे मित्रांनो. त्याच्या आईचा पुच्चा त्या पाट्यावाल्याच्या आई जावड्यांनी वेल्डिंग करून दिलाय पाटा. मला 15 दिवस तर तुटतच नाही भाऊ. त्याच्या आईचं भॉक त्याचे 100 किलोमीटर मध्येच तुटून गेला आई जाऊ. आता चाललोय धमाधमानी. चला तर जय शंभू मित्रांनो, माझं नाव आकाश लोंढे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज चाललो आपण कुठं माहिती आहे का? आज चाललो आपण बेंगलोरला. गाडी लोड करायची आपली महाबळेश्वरवरनं. तर बघू आता, चला निघू. चला तर मित्रांनो, डिझेल टाकले. आता निघतो. आता आदित्यला घ्यायचा आहे. निघू पुढच्या प्रवासाला महाबळेश्वरला. आता तर मित्रांनो आदित्यला पिकअप करायला आलो आपण. तर 2 मिनिटात आला. पाटकन निघायचं, तिथं पोचून बघायचं काही गडबड आहे मालाची. 12:30 इथंच वाजल्यात. आता येऊ म्हणलं पहिलं मी आलोय घरी. आता म्हणतोय 2 मिनिटात घरी पोचतोय. येतोय हो कामावरनं येतोय नाही का. आता एवढ्या लांब जायचंय म्हणले एकदा कुठं जाऊ त्यामुळे मागच्या वर्षी गेलो होतो एकदा, पण तेव्हा दुसरा ड्रायव्हर होता. चला मग निघतो आता. अरे किती वेळ? अरे भाऊ झालं उशीर ऑफिसवर नाही यायला मला. चल लवकर बस. चला आता महाबळेश्वरकडे लागलोय हायवेला. कसं आहे मित्रांनो, एकाच्या चुकीमुळे 30 गाड्या चालवायला लागतात भाई. नवले ब्रिजचा ऍक्सिडेंट प्लेस आहे. मित्रांनो डोंगर कसा दिसतोय, अतिशय सुंदर. मित्रांनो आपण आता लागलोय महाबळेश्वर रोडला. 44 किलोमीटर जायचं. आता घाटबेट क्रॉस करून वरती जाऊन गाडी भरायची. त्याला पोचतोय आता. अर्धा तास लागेल, तरी पण अर्धा पाऊण तास. तर मित्रांनो पोचलोय आपण महाबळेश्वरच्या जवळ. या घाटात आहे आपण बघा. काय झाडी, काय डोंगर, काय स्ट्रॉबेरी भरायला चाललोय आता आपण. बघू मग काय नियोजन आहे आता. चला. तर मित्रांनो फायनली लोकेशनला पोहोचलोय आपण. आता इथं गाडी भरायचं काय नियोजन आहे बघायला लागेल. कसं आहे वातावरण, थंडी वाजते आताच. मागच्या वेळेस आलतो एकदा भरायला, तेव्हा इथं नव्हती भरली. किस्सा लय खतरनाक आहे महाबळेश्वरचा. थोड्या वेळात सांगतो थांबा. पहिला आहे जवळ गाडी भरायचं नियोजन लावू द्या मला. मित्रांनो गाडी बिडी लोड झाली. आता किती वाजलेत रे? 5 वाजलेत. आता 2 बेड न्यूज आहे. एक गाडीचा पाटा फुटलाय आणि दुसरा मला सर्दी झाली. आता सर्दीने डोकायला लागले डोकं. जायचं एवढ्या लांब आई जाऊ. आता खाली जाऊन पाटा रिपेअर करायला लागेल. आणि मालकाचं बोलणं एक वेगळंच खायला लागेल. कारण आता 15 दिवसाखालीच पाटा तुटला होता, टाकलाय आता. आणि आई जाऊ परत सुटून निघाला. बघू आता. चला
चला तर मित्रांनो निघू आता हळूहळू. भोसाडा झालाय उदास, गाडीचा तुटलाय पाटा आणि चल रे बापया टंडक टंडक. किती वेळ लागण होत रे मी होय कितना टाइम लगेगा कितना टाइम लगेगा टाइम कितना लगेगा टाइम कितना लगेगा क्या बोले? टाइम कितना लगेगा टाइम ज्यादा टाइम नहीं लगेगा, बस 30-40 मिनट लगेगा बस. 30-40 मिनिट लगेगा. ठीक आहे मित्रांनो, लावली आता गाडी का आम्हाला. बघू आता किती वेळ लागतो. चला तर मित्रांनो फायनली काम झाले. 7:30 वाजल्यात. लय वेळ गेला इथं आईजवळ. चला निघतो आता. चला निघालोय फायनली मित्रांनो. कसा आहे रस्ता नसता दणक्या अन गाडी आता. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र. मित्रांनो दुपारपासून काय खाल्लं नव्हतं बरं का. त्यामुळे आता लवकरच जरा जेवायचं म्हणजे चायनीज मस्त इथं. हे बघा मित्रांनो 70 रुपयात राईस, चिकन राईस. चला तर मित्रांनो थोडंफार खाऊन झालंय आता निघतो डायरेक्ट. रंग 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 बघू आता पुढं थांबायचं पुढं काय करायचं. चला मित्रांनो अजून सोलापूर पण क्रॉस आपलं सॉरी कोल्हापूर पण क्रॉस नाही झालं. अतिशय सुंदर अशा पद्धतीने लवडे लागलेले आहेत. पाटा परत तुटलेला आहे मित्रांनो. आता त्याच्या आईचा पुच्चा त्या पाट्यावाल्याच्या आई जावड्यांनी वेल्डिंग करून दिलाय पाटा. मला 15 दिवस तर तुटतच नाही भाऊ. त्याच्या आईचं भॉक त्याचे 100 किलोमीटर मध्येच तुटून गेला आई जाऊ. आता चाललोय दमादमानी. चला तर मित्रांनो आताच महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलेली. आता आलो आपण वजन काट्यावर. वजन करून निघालं आता पुढं. सर्दीने 2 लाख जाम झाले तर आई आपले. येऊ शूटर झोपलाय. टाइमपास काय व्हायला. कसा आहे अंधार. कोण शूटर लोक आले. एक वाजलेत मित्रांनो. बरंच लांब आलो आता. चहा पितो वैताग आला. मला बोललं होतं ना वाघाशी महाबळेश्वरचा किस्सा सांगतो म्हणून. एक सर्दीने आई जाऊ बोलायला बी येत नाही. सगळं मूडचे आई जाऊन गेले. पहिल्यांदाच महाबळेश्वरला गेलो होतो मी. संध्याकाळी चिकन घेऊन गेलो होतो. हीच गाडी होती. 2022चा किस्सा आहे. 2 रिसॉर्टवर जायचं होतं वरती. गेलो आहे जो एका रिसॉर्टचा माल खाली केला. दुसऱ्या रिसॉर्टला गेलो आणि येताना गंडावलं ना मॅपने आई घातली.
फिरून फिरून एकाच जागे यायला लागलोय. फिरून फिरून एकाच जागे यायला लागलोय. 2-3 तास तिथंच फिरतोय. नंतर हळूच मला क्लिक झालं, म्हणलं आई जवळ मला झालाय म्हणलं चकवा. मग आजीची ट्रिक आठवली एक. चकवा झाला की पालथी चप्पल घालायची आणि मोतायचं. फरक पडला बाई पण मला त्यांनी. खरं आहे ते, लक्षात ठेवा तुम्ही पण कधी मी तुमच्या सोबत झाल्यावर. तरी आले आई जवळ बघा कडक होत नाही डायरेक्ट पुला. त्यामुळं गाड्या जपून चालवायच्या भाई. झोप आली आपण तर डायरेक्ट झोपायचं. जमीन चालू रे भया. उगवलेला आहे दिवस. चालू मध्ये कसं आहे वातावरण सकाळचं. असे फाफडेच्या फाफडे रोड बघून रडायले होते राव. पुण्यात आई घातली दिवसभर ट्रॅफिक मध्ये जाम होऊन डोक्याची आई होऊन जाते. मजा आली इथं यायला पण काय बी म्हणत होतो. मित्रांनो फायनली आलोय आता इथं बँगलोरमध्ये. पहिली डिलेवरी टाकायला आलोय. अजून एक डिलेवरी. आता वाजलं 12:30. आता इथं गाडी खाली करून तिकडं जायला जवळजवळ पाऊण तास नाही 2 तास लागणार आहे. दिवस जातोय आजचा इथंच. किती वाजता निघतोय काय माहिती. चला बघतो. चला तर मित्रांनो पहिली डिलेवरी झालेली. आता दुसऱ्या डिलेवरीच्या तयारीला लागलोय. चला निघतो. नाही म्हणता दिवस गेला मित्रांनो. आई घातली. आलो आता दुसऱ्या डिलेवरीला. डिलेवरी देऊन घरी जाईन म्हणलं आई जवळ. लागली आता ट्रिप परत मुंबईची. आता उद्या लोड करायची. बघू पाटा बिटा नीट करून. चला तर मग जय शंभो मित्रांनो. इथंच संपवतो आजचा ब्लॉग आपला.